हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सपो लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी मराठी लँग्वेजचा मॉक पेपर 3 सॉल्व्ह करत आहे. ठीक आहे. याच्या आधी आपण 2 मॉक पेपर लास्ट सॅटर्डे संडे सॉल्व्ह केले होते. आता पण आपण सॅटर्डे आणि संडे असे 2 मॉक पेपर सॉल्व्ह करू, 3 आणि 4. तर आज सॅटर्डे, तर आपण थर्ड मॉक पेपर सॉल्व्ह करूया मराठीचा, तसंच अकाउंटचा सुद्धा मॉक पेपर करू. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या. तुम्ही व्हिडिओला लाईक नाही करत तर मला असं वाटते की तुम्हाला व्हिडिओ आवडत नाही आहे. तर त्याच्यामुळे होऊ शकते की हे सिरीज आपण इथेच क्लोज करू शकतो. ठीक आहे. कारण की 100 लोक बघतात आणि त्याच्यातले फक्त 5च जण लाईक करतात. त्याच्यामुळे असं वाटत आहे की सिरीज आपल्याला कंटिन्यू नाही करायला पाहिजे. त्यासाठी आपण सिरीज ही बंद करू. जर तुमचे लाईक्स वाढले किंवा तुमचा सपोर्ट असला तेव्हाच मी ही सिरीज कंटिन्यू करणार. अदरवाईज ही सिरीज मी इथेच क्लोज करणार आहे. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण मराठी लँग्वेजचा मॉक पेपर, ज्याच्यामध्ये आपण आज 20 पेपर सॉल्व्ह करणार आहे. 20 क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. आणि टोटल मॉक पेपर जर पाहिले तर आपण मिनिमम 10 ते 15 मॉक पेपर आपण सॉल्व्ह करणार आहे एक्झाम पर्यंत. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. तर फर्स्ट क्वेश्चन आहे बघा इथे, भाऊरावांनी साताऱ्याच्या डोंगरात माळ रानावर जमीन विकत घेतली. या वाक्यात कर्ता, कर्म व क्रियापद ओळखा. तर बघा इथे जर आपण सेंटेन्स बघितले की भाऊरावांनी साताऱ्याच्या डोंगरात माळ रानावर जमीन विकत घेतली, तर भाऊरावांनी हा काय झाला, आपला कर्ता झाला. जमीन ही काय झाली, आपली कर्म झाली. आणि घेतली ही काय झालं, आपलं क्रियापद झालं. तर इथे जर ऑप्शन पाहिलं तर बघा, साताऱ्याच्या डोंगरात घेतली नाही, भाऊरावांनी जमीन घेतली, यस. सातारा विकत माळरान आणि जमीन भाऊराव डोंगर. तर इथे करेक्ट आन्सर काय येईल, सेकंड. कारण की भाऊरावांनी काय आहे, कर्ता आहे, जमीन हा कर्म आहे आणि घेतली हे काय आहे, क्रियापद आहे. बरोबर आहे. म्हणजे भाऊरावांनी ही कर्ता आहे कारण त्याने क्रिया केलेली आहे म्हणून, जमीन हे कर्म आहे कारण क्रियेला उद्दिष्ट आहे, आणि घेतली हे क्रियापद आहे म्हणून कारण ती कृती सूचित करते म्हणून. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड, रीती वर्तमान काळातील वाक्य कोणते. तर बघा ऑप्शन आहे, ती नाचत असे. सेकंड, सूर्य पूर्वेला उगत असतो. थर्ड, सूर्यकिरणांनी धरती उजळून निघत असे. आणि यापैकी नाही. तर रीती जर पाहिलं तर इथे सेकंड जे आहे ते करेक्ट आन्सर, सूर्य पूर्वेला उगवत असतो. तर रीती ही वर्तमान काळ म्हणजे सवयीच्या कृतीसाठी वापरला जाणारा काळ आहे. ठीक आहे. आणि सूर्य उगत असतो ही सवयीची नेहमी घडणारी कृती असते म्हणून ती काय आहे, रीती वर्तमान काळ. नेक्स्ट तिसरं, आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता आख्यात विकार ओळखला जातो. तर बघा ऑप्शन आहे, ईल आख्यात, उ आख्यात, लाख्यात आणि वाक्यात. करेक्ट आन्सर आहे लाख्यात. बघा आज्ञा दर्शवणाऱ्या क्रियापदाचा संबंध लाख्यात या रूपाशी असतो. नेक्स्ट फोर्थ, आम्ही जातो आमुच्या गावा. या वाक्यात विधेय कोणते आहे. तर बघा ऑप्शन आहे, गावा, आमुच्या, आम्ही आणि जातो. करेक्ट आन्सर काय आहे इथे, जातो. जातो हे क्रियापद असून ते कर्त्याच्या कृतीची माहिती देते आहे म्हणून ते विधेय आहे. ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ, पित्त झाल्यामुळे त्याला आज मळमळते. तर मळमळते हे क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे. तर बघा ऑप्शन आहे, साधित, शक्य, प्रयोजक आणि भाव करतो. तर करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ, भाव करतो. ठीक आहे. मळमळते ही भावना व्यक्त करणारी कृती आहे आणि जी कर्त्याच्या इच्छेवर अवलंबून नसते म्हणून ते भावक कर्तृत्व आहे. ठीक आहे. नेक्स्ट 6, कावळ्याच्या समानार्थी शब्द कोणता. तर बघा काक, एकाक्ष, कर्क आणि वरील 2. तर काक आणि एकाक्ष हे समानार्थी शब्द आहे. ठीक आहे. कारण की काक आणि हे 2 योग्य आहे त्यासाठी. नेक्स्ट थर्ड, बघा थर्ड काय आहे, दगडा परीस वीट मऊ. ठीक आहे. अधोरेखित शब्दातील अवयवाचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन आहे, विरोधवाचक, सेकंड तुलनावाचक, थर्ड साहचर्यवाचक आणि संबंधवाचक. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, तुलनावाचक. कारण की परीस या शब्दाने तुलना दर्शवली आहे म्हणून तुलनावाचक शब्द. ठीक आहे. नेक्स्ट 8, रामराव शेतात जात होते. वाक्यात प्रयोग ओळखा. तर बघा ऑप्शन आहे, कर्मणी, भावे, सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी. तर करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ, अकर्मक कर्तरी. जात होते हे क्रियापद कोणतेही कर्म घेत नाही म्हणून तो अकर्मक आहे. ठीक आहे. नेक्स्ट 9, अबब केवढी प्रचंड आग ही. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. तर बघा ऑप्शन आहे, होकारार्थी,
विधानार्थी, उद्गारार्थी आणि प्रश्नार्थी. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड उद्गारार्थी, कारण की आश्चर्य व्यक्त करणारे वाक्य उदाहरणार्थी असतात. नेक्स्ट 10 ऐतिहासिक पोवाड्यातून कोणता काव्यरस व्यक्त होतो? तर बघा ऑप्शन आहे अद्भुत, भयानक, रौद्र आणि वीर. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ वीर. पोवाडा हे शौर्यगाथा सांगणारे काव्य प्रकार असून त्यात वीर रस व्यक्त होतो. ठीक आहे. नेक्स्ट 11 शावक हे कोणाचे पिल्लू आहे? तर बघा ऑप्शन आहे हरण, कांगारू, वासरू, हत्ती. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट हरण. हरणाच्या पिल्लाला आपण काय म्हणतो? शावक म्हणतो. तसंच बघा संपूर्ण मराठी व्याकरणची PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 1000 प्रश्न आणि 10 सराव प्रश्न मंच दिलेले आहेत आणि याची प्राइस आहे 125 ओनली. ठीक आहे. ज्यांना पण ही PDF पाहिजे असेल त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करा, तिथे तुम्हाला ती PDF अवेलेबल होऊन जाणार. नेक्स्ट 12 शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. तर बघा वातानुकूलित, सेकंड वातानुकूलित, त्याच्यानंतर वातानुकूलित आणि वातानुकूलित. तर बघा जर शब्दाचा पर्याय ओळखा तर हा कोणता आहे? वातानुकूलित. ठीक आहे सेकंड, कारण की हा शुद्ध व्याकरणाचा योग्य स्पष्ट काय करत आहे? दर्शत आहे, कारण की वेलांटी आणि सगळं काही तिथे काय आहे? छोटा उकार, मोठा उकार सगळं प्रॉपर आहे त्यामुळे. ठीक आहे. नेक्स्ट 13 ताप थांबला का तिचा या वाक्यात शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? तर बघा ऑप्शन आहे प्रश्नचिन्ह, अर्धविराम, अपूर्ण विराम आणि उद्गार चिन्ह. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट प्रश्नचिन्ह, कारण की वाक्यात प्रश्न विचारला आहे त्यामुळे प्रश्नचिन्ह वापरले जाईल. ठीक आहे. नेक्स्ट 14 ठीक आम्ही येऊ तुमच्याकडे वाक्यात अवाक्याचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन आहे विरोधदर्शक, सेकंड प्रशंसादर्शक, थर्ड संबोधन दर्शक आणि फोर्थ संमती दर्शक. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ संमती दर्शक. ठीक आहे. ठीक या अवयाने मान्यता दर्शवली आहे म्हणून. नेक्स्ट 15 व्याकरण म्हणजे. तर बघा काय आहे? नियमांची जंत्री, सेकंड भाषेला सरळ करणारे, थर्ड भाषेचं स्पष्टीकरण करणारे शास्त्र आणि वर्णविचार. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड भाषेचं स्पष्टीकरण करणारे शास्त्र. ठीक आहे. व्याकरण म्हणजे भाषेचे नियम व शास्त्र असते जे भाषेचे स्वरूप स्पष्ट करते म्हणून. ठीक आहे. नेक्स्ट 16 पुढील वर्णातील महाप्राण वर्ण ओळखा. क र थ म. तर बघा क थ र म. करेक्ट आन्सर काय येईल इथे? थ. थ हा उच्चार करताना जास्त श्वास लागतो त्यामुळे हा महाप्राण आहे. ठीक आहे. नेक्स्ट 17 पुढील पैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही? बघा ऑप्शन आहे वाघ, गुरु, वारा, यमुना. तर करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ यमुना. यमुना हे स्त्रीलिंगी विशेष नाम आहे, त्याचे सामान्य रूप होत नाही. नेक्स्ट 18 मी या शब्दाची अचूक जात ओळखा. बघा ऑप्शन आहे प्रथम पुरुषी सर्वनाम, सेकंड भाववाचक नाम, थर्ड विशेषण आणि फोर्थ क्रियापद. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट प्रथम पुरुषी सर्वनाम. मी हे पहिले पुरुषवाचक सर्वनाम आहे त्यामुळे. ठीक आहे. नेक्स्ट 19 समजण्यास कठीण या अर्थासाठी योग्य शब्द कोणता? बघा ऑप्शन आहे अनुपमेय, सेकंड अनाकलनीय, थर्ड तिठा आणि कठोर. तो करेक्ट आन्सर आहे अनाकलनीय. ठीक आहे. अनाकलनीय म्हणजे समजून येत नाही असा, हेच यथोचित उत्तर. बरं, म्हणजे जर आपण समजण्यासाठी कठीण मीन्स अनाकलनीय. नेक्स्ट 20 आम्ही दररोज पहाटे खेळत असू या वाक्यातील काळ ओळखा. तर बघा ऑप्शन आहे रीती वर्तमान काळ, सेकंड रीती भूतकाळ, थर्ड अपूर्ण भूतकाळ आणि फोर्थ पूर्ण भूतकाळ. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड रीती भूतकाळ, कारण की भूतकाळाच्या सवयीची कृतीसाठी रीती भूतकाळ वापरला जातो. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच बघा अकाउंट्स आणि मराठीची PDF अवेलेबल आहे. ज्यांना सेपरेट PDF पाहिजे असेल ते सेपरेट PDF घेऊ शकता, ज्यांना कंबाईन PDF पाहिजे असेल ती कंबाईन PDF घेऊ शकता. आणि ज्यांना पण PDF हवी असेल त्यांनी गिवन नंबरवर इथे व्हॉट्सअप करा, तिथे तुम्हाला PDF अवेलेबल होऊन जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.